या ठिकाणी आज दौंड शहर व तालुक्याच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने परभणी येथील जी घटना घडली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जे संविधान ची प्रतिकृती होती त्या काही जातीवादी प्रवृत्तीच्या माणसाने ते फेकून दिली, त्या निषेधार्थ आज दौंडमध्ये आपण महामोर्चा आयोजित केला होता। मोर्चा आयोजित करण्याचं पाठीमागचं कारण असं आहे की जी संविधान पुस्तक जे फेकून दिलं रस्त्यावर, तर ते त्याच्या पाठीमागं कोणाचा षडयंत्र आहे हे तपासून त्याच्यावरती कारवाई करावी व भीमा कोरेगाव 1 जानेवारी काही दिवसावर येऊन असताना असा प्रकरण घडतं, तर याचा काही त्या भीमा कोरेगावशी दंगलीशी काही संबंध असू शकतो का हे देखील सरकारने तपासून त्या लोकांवर गुन्हा दाखल करावा व आम्ही या ठिकाणी या सरकारचा जाहीर निषेध करतो। संविधान दिन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरा करतो आणि त्याच संविधानाची अशा पद्धतीने विटंबना होत असेल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये समस्त महाराष्ट्रामधून 1 जानेवारीला आम्ही शपथ घेऊन सांगल की अशा जर प्रकरण घडलं तर पूर्ण महाराष्ट्र बंद करू, हेच या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो। धन्यवाद। कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली फक्त आणि फक्त पोलिसांची दहशत हे दाखवण्याचा प्रयत्न हे सरकार जाणून बुजून करत आहे, पण या अशा दहशतीला आम्ही भीमसैनिक घाबरणार नाही, त्याला येणाऱ्या काळामध्ये आम्ही व्यवस्थित उत्तर देऊ, एवढंच सांगतो। कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये केवळ हिंदू सोडून बाकी मुस्लिम असेल, दलित असेल, ख्रिश्चन असेल अशा समाजाला टार्गेट करण्याचं काम हे सरकार करतंय, उघडपणे या ठिकाणी करतंय। आणि दुसरीकडे मात्र या ठिकाणी जे हिंदुत्ववादी संघटना आहेत या संघटनांना खुलेआम पाठिंबा देण्याचं, खुलेआम त्यांना परमिशन देण्याचं काम या महाराष्ट्रामधला पोलीस करतंय, या महाराष्ट्रामधलं सरकार करतंय। त्या महाराष्ट्र सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। धन्यवाद। परभणीमध्ये जी घटना झाली त्याबद्दल आपण काय सांगाल? परभणीमध्ये जी घटना झालेली आहे अतिशय निंदनीय घटना झालेली आहे, कारण या देशाचं संविधान जे आहे हे संविधान, या संविधानाने संपूर्ण भारतीयाला अधिकार दिलेले आहेत आणि ह्या संविधानाची जर विटंबना एक जातीवादी व्यक्ती करत असेल आणि पोलीस प्रशासन ह्या जातीवादीला सोडून आमच्या भीमसैनिकांच्या घरामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करून त्यांच्यावर हल्ले करत आहेत, ही कुठेतरी थांबलं पाहिजे आणि कॉम्बिंग ऑपरेशन त्वरित थांबवलं पाहिजे पोलिसांनी। तिथल्या पोलिसांना इशारा देतो की तुम्ही कुणाच्या इशाऱ्यावर हे ऑपरेशन चालू केलं। मला या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला आणि त्या पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगायचं आहे की तुम्ही त्वरित हे कॉम्बिंग ऑपरेशन थांबवा आणि यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि त्याच्या पाठीमागची कोणती शक्ती आहे, त्याच्या पाठीमागचे जे कोण मास्टरमाइंड आहेत यांची चौकशी करून त्यांना ताब्यात घ्या, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा।